अंडा मसाला ही खूप कॉमन रेसिपी आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये केली जाते. तर आज आपण ह्याच अंड्या मसाल्याला एक इंटरेस्टिंग ट्विस्ट देणार आहोत आणि करणार आहोत अंडा मलाई मसाला. येस, हा अंडा मलाई मसाला कसा करायचा आणि हा इंटरेस्टिंग ट्विस्ट काय आहे सगळं सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण अंडा मसाल्याची एक इंटरेस्टिंग रेसिपी बघतोय. खूप भन्नाट लागते ही रेसिपी आणि मस्त शाही होणार आहे ही रेसिपी. तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर अंडा मलाई मसाला करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक वाटण करायचं आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि त्याचे मोठे मोठे चंक्स करून घेतलेले आहेत. एक वाटण करायचं आहे, त्याच्यासाठी अजून आपल्याला याच्यात मिरच्या घालायच्या आहेत. सो या मिरच्या पण ज्या आहेत ते तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटानुसार घालायच्या आहेत. साधारण मी मीडियम स्पायसी करणार आहे, सो मी इथे साधारण 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. जास्त तिखट नाही आहेत त्या. आणि आपल्याला शाही करायचं आहे म्हणून आपण ह्याच्यामध्ये काजू तुकडा घालणार आहोत. थोडं पाणी घालायचं आहे आणि ह्याची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. सो हे वाटण रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम फाईन कन्सिस्टन्सी मध्ये आपण हे वाटलेलं आहे. आता आपण याची पुढची कृती बघूया. तर अंडा मलाई मसाल्यासाठी ते एक पसरट पॅन घेतलेला आहे. सर्वप्रथम याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया. व्यवस्थित तापलेलं आहे आणि आपण ते जे कांद्याचं वाटण केलेलं आहे ते वाटण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित ही कांद्याची पेस्ट किंवा हे जे वाटण आहे ते छान परतून घ्यायचं आहे मंद गॅसवर. कांद्याचा कच्चापणा गेला पाहिजे. व्यवस्थित आपण ही पेस्ट आता परतून घेऊया. साधारण 3 ते 4 मिनिटं हे वाटण मी परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट ऍड करायची आणि ती देखील या वाटणाबरोबर आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. हे मिश्रण व्यवस्थित आळलंय, तुम्ही बघू शकता छान परतलं गेलेलं आहे, खूप सुकं झालेलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला रूम टेम्परेचरचं 1 कप दूध घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या दुधामध्ये हे मिश्रण एकरूप करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही तुम्ही बघू शकता मस्त अशी व्हाईट आणि रिच क्रीमी दिसते. या स्टेजला आता आपल्याला सगळे पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मी काळी मिरी पूड घालतोय. काळी मिरी पूड बेताने घालायचे कारण वाटणामध्ये आपण मिरची घातलेली आहे, सो त्या अंदाजाने आपल्याला काळी मिरी पूड घालायची आहे. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत गरम मसाला. गरम मसाला पण चवीनुसार आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. ऍड करून झाला की ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत धणे पूड आणि व्यवस्थित ही ग्रेव्ही परत मिक्स करून घ्यायची आहे. सगळे मसाले व्यवस्थित या ग्रेव्ही मध्ये एकरूप झाले पाहिजे. आले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. व्हाईट ग्रेव्ही मलाई ग्रेव्ही रेडी झालेली आहे. इथे मी 3 बॉइल्ड एग्स घेतलेले आहेत, हाफ कट करून घेतलेले आहेत. आता हे जे बॉइल्ड एग आहेत ते आपल्याला या ग्रेव्ही मध्ये असे सोडून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित सगळा जो मसाला आहे तो कोट होणार आहे. सुरुवातीला असे उलट्या साईडला सोडून घ्यायचे आहेत आणि मग आपण ते फ्लिप करणार आहोत म्हणजे सगळा जो मसाला आहे तो अंड्यांना व्यवस्थित लागणार आहे. आता एका साईडनी अंडी व्यवस्थित झालेली आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही व्यवस्थित दुसऱ्या साईडनी फ्लिप करू शकता. म्हणजे काय होणार आहे, सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित ह्या अंड्यांना कोट होणार आहे. सो अशा प्रकारे आपला अंडा मसाला रेडी झालेला आहे. ऍट दी एंड आपल्याला ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. सो अंडा मसाला इज रेडी. आता आपण काय करणार आहोत, हा जो शाही मलाई अंडा मसाला आहे तो आपण सर्व करून घेणार आहोत.
तर बघितलं मित्रांनो, अंडा मलाई मसाला हा एक वेगळा ऑप्शन किंवा हा वेगळा पदार्थ आपला रेडी झालेला आहे. तुम्ही सुद्धा हा नक्की करून बघा. पराठ्याबरोबर, रोटी बरोबर खूप भन्नाट लागतो आणि तो कसा होतोय त्याच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर पण तुम्ही व्हिजिट देऊ शकता. त्याचे हँडल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.